नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आज आपण बोलणार आहोत एका कडू पण खूप गोड फांद्याच्या भाजीबद्दल, ती म्हणजे कारलं। बऱ्याच लोकांना त्याची चव आवडत नाही, पण तुम्हाला माहित आहे का, ही भाजी शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यापासून ते त्वचेला चमक आणण्यापर्यंत जबरदस्त काम करतं। तर चला तर मग जाणून घेऊयात या कारले खाण्याचे भन्नाट आरोग्यदायी फायदे। तर आपला पहिला रामबाण उपाय आहे डायबिटीज नियंत्रणासाठी। तर कारल्यातील मोमोटिसिन नावाचं तत्व रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतं। त्यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी कारल्याचा रस घेतल्यास साखरेचा स्तर नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहतो। दुसरा उपाय आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। कारल्यात व्हिटॅमिन सी मूलभूत प्रमाणात असतं, जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं आणि व्हायरल, सर्दी, खोकला यापासून संरक्षण करण्यास देखील मदत करतं। तिसरा उपाय आहे थकवा व अशक्तपणा कमी करतं। तर कारल्यातील लोह, आयर्न आणि मॅग्नेशियम थकवा दूर करून शरीराला ऊर्जा देतात। आठवड्यातून किमान 2-3 वेळा कारल्याच्या भाजीचा समावेश केल्यास तुम्हाला फरक दिसेलच। चौथा उपाय आहे पचन सुधारते आणि बुद्धिकोश ते दूर करते। तर कारल्यात फायबर भरपूर असल्याने आतड्यांची हालचाल सुधारते, पोट साफ राहतं आणि अपचनाचा त्रास देखील कमी होतो। पाचवा उपाय त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवण्यासाठी। तर कारल्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स त्वचेला डिटॉक्स करून मुरम, पिंपल्स कमी करतात। कारल्याचा रस त्वचेवर लावला तरी उपयोगी ठरतो। सहावा उपाय आहे हृदयासाठी उपयुक्त। तर हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाची कार्यक्षमता वाढवतात, रक्तदाब नियंत्रणात ठेवतात। सातवा रामबाण उपाय आपला म्हणजे वजन कमी करण्यासाठी मदत करतं। तर कारल्यातील कमी कॅलरीज आणि उच्च फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा उत्तम आहार आहे। आठवा रामबाण उपाय आपला लिव्हर म्हणजेच यकृत शुद्ध करतं। तर कारल्याचा रस लिव्हरमधील विषारी घटक काढून टाकतं। लिव्हर डिटॉक्स करायचं असल्यास सकाळी थोडं कारल्याचा रस पिल्यास फायदा ठरतो। नववा उपाय आहे आपल्या डोळ्यांसाठी फायदेशीर। तर व्हिटॅमिन ए मुळे डोळ्याची दृष्टी सुधारते। लांब बसून काम करणाऱ्यांनीही आहारात कारल्याचा रस नक्की समावेश करावा। 11वा उपाय आहे कारलं भूक वाढवतं आणि पचन सुधारतं। जर तुम्हाला भूक कमी लागते किंवा पचन नीट होत नाही तर कारले नक्की खा। त्यातील नैसर्गिक कडूपणा पित्त व आम्लता संतुलित करून भूक वाढवतो। जेवणाआधी थोडंसं कारल्याचं कढी पाणी घेतलं तर पचनक्रिया सुधारते आणि जडपणा कमी होतो। 12वा रामबाण उपाय आपला रक्त शुद्ध करणारे उत्तम औषध आहे। म्हणजेच कारल्याचा रस हा नैसर्गिक ब्लड प्युरिफायर आहे। शरीरातील घातक टॉक्सिन्स बाहेर टाकून त्वचा व रक्त स्वच्छ करतं। त्वचेवर रिंकल्स, मुरंबे किंवा पिंपल्स होत असतील तर कारल्याचा रस आठवड्यातून 2दा घ्या। 13वा उपाय म्हणजे हार्मोन्स असंतुलितपणा कमी करण्यासाठी। महिलांमध्ये होणारा हार्मोन्स इम्बॅलन्स म्हणजेच बदल, तर पाळी अनियमित होणे किंवा वजन वाढणे या समस्यांमध्ये कारलं उपयोगी ठरतं। यातील नैसर्गिक घटक शरीरातील जसं की इन्सुलिन आणि इस्ट्रोजन संतुलित ठेवण्यास मदत करतं। तर 14वा उपाय आहे रक्तदाब नियंत्रणात ठेवतं। तर कारल्यातील पोटॅशियम रक्तदाब संतुलित ठेवतं आणि रक्तवाहिन्यांचा ताण कमी करतं। उच्च रक्तदाब असलेल्यांनी कारल्याच्या रसात थोडासा मध मिसळून पिणं खूप फायदेशीर ठरतं। 15वा रामबाण उपाय म्हणजे मेंदू तल्लख आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी। तर कारल्यात असलेल्या फायटोन्यूट्रिन्स मेंदूच्या कार्यात सुधारणा करतं, मनातील तणाव, निराशा कमी करतं, झोपेची गुणवत्ता देखील वाढवतं। 16वा उपाय म्हणजे पोटातील जंतू नष्ट करतं।
कारल्यातील कडूपणामुळे पोटातील हानिकारक जंतू नष्ट होतात आणि पचन संस्था निरोगी राहते. मुलांना वारंवार पोटदुखी किंवा कृमी होत असेल तर थोडंसं कारले उकळून त्याचं पाणी द्यावं त्यांना. 17वा उपाय म्हणजे केस गळती व कोंडा कमी करण्यासाठी. तर कारल्याचा रस केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोचवतो आणि कोंडा कमी करतो. तुम्ही हवं असल्यास कारल्याचा रस थोड्या लिंबू सरबत बरोबर ती मिश्रित करून टाळूवरती लावू शकता. याने केस मजबूत देखील होतात. 18वा उपाय हिवाळ्यात सर्दी खोकल्यावर. तर कारल्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. कारल्याचा रस थोडं आलं व मध मिसळून घेतल्यास सर्दी खोकल्यात आराम मिळतो. हा नैसर्गिक काढा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. 19वा उपाय म्हणजे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो. कारल्याचा रस शरीरातील लिव्हर, किडनी व रक्त शुद्ध करून नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करतं. आठवड्यातून 2 दिवस कारल्याचा रस घेतल्यास त्वचा स्वच्छ होते आणि चेहरा देखील उजळून दिसतो. 20वा उपाय आपला शेवटचा म्हणजे महिलांसाठी पाळीतील वेदना कमी करण्यासाठी. तर पाळीच्या काळात होणाऱ्या क्रॅम्प्स, पोटदुखी व चिडचिडपणा कमी करण्यास कारल्यातील मॅग्नेशियम मदत करतं. पाळीपूर्वी 3-4 दिवस कारल्याची भाजी खाल्ल्यास वेदना देखील कमी जाणवतात. तर हे आपण फायदे पाहिलेत, पण काही गोष्टी आपल्याला सावधगिरीने देखील घेतल्या पाहिजेत. तर कारले खाण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या अशा काही 5 गोष्टी आहेत. तर गर्भवती महिलांनी जास्त प्रमाणात कारलं खाऊ नये. खूप जास्त कारल्याचा रस घेतल्यास पोटदुखी देखील होऊ शकते. डायबिटीसच्या लोकांनी औषध घेतलं असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन कारल्याचा रस प्यावा. रोज न घेता आठवड्यातून किमान 3 वेळा घेतल्यास पुरेसा आहे. रस घेताना नेहमी ताजा आणि स्वच्छ धुतलेल्या कारल्याचाच वापरावा. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसंच काही फॅक्ट्स आहेत, जसं की कारलं फक्त डायबिटीजसाठीच उपयोगी असतं, तर असं नाही आहे. कारलं संपूर्ण शरीराला स्वच्छ करून त्वचा, लिव्हर, पचन, केस आणि मेंदू सर्वांवरतीच चांगला परिणाम करतं. तर कारल्याचा रस दररोज घ्यावा. फॅक्ट: दररोज घेणं गरजेचं नाही आहे. आठवड्यातून 2-3 वेळा पुरेसा आहे. तर मित्रांनो, कारल्याचा कडूपणा सहन करा, कारण की त्या कडूपणातच आरोग्याचं गोड रहस्य दडले. आजपासून तुमच्या आहारात कारल्याला नक्की स्थान द्या आणि शरीर निरोगी ठेवा. अशाच घरगुती आरोग्यदायी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल. आणि जर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.